शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो। अजित पवार यांनी पुन्हा एकदा चुलत्यांची बाजू घेतली आहे। तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत असं दादा स्पष्टच करतात। आम्ही घेतलाच ना निर्णय। आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो। परंतु कुठेतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं, जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं। म्हणून आपण त्या ठिकाणी केलं। परंतु तळ्यात मळ्यात मग ते काहीच कळत नाही। तसं होऊन देऊ नका। परिस्थितीनुसार सगळेच बदलत आहे, अनेकांना बदलावं लागतं। आजची स्थिती बघा, तो दिवस काही दूर नाही। फार तर 2-3 वर्ष तुम्ही आता या भाजप बरोबर असलेली मंडळी त्यांच्या सोबत आहेत। 3 वर्षानंतर ते कुठे दिसतील पुढच्या निवडणुकीमध्ये याचा हळूहळू अंदाज यांना येणं सुरू झाला आहे। जर शरद पवार साहेबांच्या साठी दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो मला वाटते बीडच्या भाषणातही त्यांनी केलेला आहे। पुण्याई कोणाची तर आई वडिलांची आणि चुलतेची पुण्याई असं ते बोललेत। म्हणजे स्पष्ट आहे की त्यांच्या मागे काकांची पुण्याई आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।